माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. नमन नमन करू नातो मा शंकराच्या सुता त्यांना माता साष्टांगाता दंडवत हे म्हणतो नमो सारजा चुराणाच्या आत्मजा वाकसदे पाविजे सहजातीच्या चरोजा दंडवत आता बंधू रंगभूमिका कीर्तनीय लोका टाळ बसोदी गाता माझे दंडवत ऐसे नमन करून सगळा हरिकथा बोले बवळ्या बोला आज्ञान म्हणून आपली आ बाळा चालू सगळा नामा म्हणे पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी शिरोदास तुका अरे मला भगवंत शरणागती अखिल कोटी ब्रह्म नायक विटेवरचे भगवान वाढले त्या देवाला पहिला नमस्कार आणि या संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा किंवा दुसरा पुरावा सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला नाहीतरी गेला जन्म वाया सज्जनो जन्म माणसा मिळाला काय करा त्या देवाला शरण जा कारण आपल्या पाठीमागे जन्ममरण ठरलेलं आहे आल्या देहाचे आगावा जन्ममृत्यूच्या सोहळ्या लहान म्हणे नंदया जिया परी जन्माला आले ते जाणार आहेत गेले ते पुन्हा जन्माला येणार आहेत या दुःखात मुक्तवाचा शेतर तुझा ऐसा नाही कोणी अंजोया काळी भयातून देव लोक आहेत पदवीधर आहेत पण जन्ममरण चुकवण्याची ताकद कोणत्याही देवाकडे नाही फक्त माझ्या भगवंताची प्रज्ञा आहे जो मसोय आणि शरण विठ्ठल आणि शरण तयाचे निवारी मी जन्म मरण शरणागता शरण मीच एको अशी प्रतिज्ञा अनेकाची नाही मग तुकोबाने सांगितलं माझ्या देवाची शरणागती करत जा मला काय होतं पाया पडल्यामुळे शरण गेले ते काय होते फळ तुका म्हणे कोळ उद्धरिले आपण तरे लोभे ते नवल उद्धरील कुळ सर्वांचे तो मनवोनी शरण जा केल्यामुळे उगदेवा शरणागती केल्यामुळे काय होते याचं उत्तर आहे आपण तर यात नवल नाही पण दोन्ही कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही आपण तर नव्हे ते नवल उद्धरील कुळ सर्वांचे तो म्हणवोनी शरण जावे देवासी दुसरे चरण संताचे दुसरे सेवेचा अधिकारी कोणाशी तुका म्हणे संत सेवा हीच देवा उत्तम संत देव
संत सेवा करा हा सर्वांना आव्हान केलं बरं. मला नेमके संत कोणते सांगा. निळोबाला सांगा तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले. मग असे संत कोण सांगा. याचं उत्तर आहे ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेटा, स्नानदान गडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले. अशा संत सेवा करा दुसरे चरण संताचे. ओम नमो ज्ञानेश्वराय. दुसरे चरण संताचिया. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दया, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. दुसरे चरण संताचिया. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दया. नमो ज्ञान राजा, नमो ज्ञान राजा. निवृत्ती सजा गुरुवर्या. देवाची पूजा करून संताची पूजा करून कीर्तन पिशवला आरंभ करू. विठ्ठला करा हाच विचार तरा भव सिंधू पार. तरा संताचे संगती मुखे नाम अहोराते. आजा मेळ पापराशी पार पावविले त्याशी. धरा संताची संगती मुखे नाम अहोराते. नका धुरे भरो डोळा शेणा सांगे वेळा. धरा संताची संगती मुखे नाम अहोराते. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनरूपी सेविक करता जो निवडला मग आहे संत शिरोमणी जगदवंदनीय शेणा महाराजांचा अभंग निवडला आहे. अर्मलाल बसा परिहार. आज काय निमित्ताने शिव महाराज ज्ञात आहे. मोजे जोडवाडी या पुण्यनगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे सालाबादाप्रमाणे आमचे परमपूज्य आदरणीय प्रोफेसर हरिपुत्रान बालाजी महाराज राग
यांनी आपल्या वैकुंठवासी मारुतराव कृष्णाजी राख यांच्या 24व्या पुण्यतिथी प्रीती सेवाची आहे बरं का. किती वर्ष झालं? 24 वर्ष या सेवेला खंड पडले नाही. अखंड खंडे ना जीवन रामकृष्ण नारायण किंवा नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा तुका म्हणे आम्हा टळण्याची नाही नेमा. म्हणून आज वडिलांची सेवा आणि या सेवेसाठी फार आठासाने असणार महाराज त्यांनी सर्वांना आमच्या परमपूज्य आदरणीय महाराजांना आमंत्रित केलं. तर प्रमुख उपस्थिती हरिभक्तीपरायण वीरशास्त्र संपन्न बापूदेव महाराज बेलगावकर, अच्युत महाराज होटी नंबर 1, बाबुराव महाराज उडवाडीकर, हरिभक्तीपरायण लवदास महाराज देवकरा, पंढरीनाथ महाराज वागदरी आणि दत्ता महाराज साळंकवाडी आमचे परमपूज्य आदरणीय एवढी म्हणजे महाराज मंडळी, आमंत्रित पाहुणे मंडळी, माझ्या माता भगिनी सर्वांना आमंत्रित करून आपल्या वडिलांच्या सेवेला या ठिकाणी सर्वांना हाजरी लावावी अशी त्यांची इच्छा आणि त्यांच्या या आमंत्रणाला सर्वांनी मान देऊन इथे आलेत हेही फार मोठा असणार आनंद आहे. म्हणून आजचा हा सोहळा संपन्न होतोय. आता पर्वकाळ शब्दाचा अर्थ सांगणारा पर्वकाळ म्हणजे काय? महाराज सांगितलं बहुतेक करून पर्वकाळ येतात आणि जातात, पण आजचा पर्वकाळ आहे तो टिकून राहतो बरं का. याचं उत्तर आहे पुरुषाशी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ. कधी कधी महाराज सांगा माता पित्याचा अंतकाळ ते धर्माचे वेळा ते पवित्र. आज या राग परिवारासाठी फार मोठा पर्वकाळ साध्य झाला. माझ्या ज्ञानोबाला विचार मला तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? ज्ञानोबाला सांगितलं सूर्य सोमग्रहणे येऊन करते पारवणी का माता पितर मरणे अंकी जो दिवस. ज्या तिथीला वडिलांनी देह ठेवला असेल, ज्या तिथीला आईनं देह ठेवला असेल त्या तिथीला जर अन्नदान केलं तर पर्वकाळ. आणि असा हा पर्वकाळ याला साध्य झाला म्हणून आजची सेवा विठ्ठल. आज सेवा वडिलांची आहे. मात्र पितृमच्या व साक्षात देवता हम. साक्षात देवाचं स्वरूप आहे वडील आहे. बस संपलं. कशावरून? याचं उत्तर आहे पिता स्वमेव नारायण माता प्रत्यक्ष लक्ष्मी जाण ऐसे ज्याचे भावे भजन सुपुत्र जाण तो एक. ज्या जीवनामध्ये असं असेल वाटेल माझे वडील देवाचं स्वरूप आहे पिता स्वमेव नारायण, माझी आई साक्षात लक्ष्मीच आहे, आयशे ज्याचे भावे भजन सुपुत्र जाण तो एक. सुश्रो मात्र पुणेन पितृ पुणेने चातुर्या दातृदोष पुणेन आत्मपुणेने सहभागिता. म्हणून आजचा असणारा पर्वकाळ आहे आणि या पर्वकाळावर अन्नदान करण्याचा संकल्प केला. नुसतं अन्नदान नाही, करावे कीर्तन. अन्नदान नुसतं आमंत्रित नाही केलं, नामांकित भाषण मंडळीला बोलवलं महाराज. मोठ्या मोठ्या महाराजांना आमंत्रित केलं आणि आज कीर्तन करून जेवण आहे. सत्यम कीर्तन तो माम सतदेवा चिंतन आणि पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. फायदा मग काय नोये बाधा काम दुर्जनाचे क्रोधा. मला सांगायचं आहे हे विशेष पर्वकाळ आहे. मग मला हे पुण्य आमच्या आईवडिला लाभतंय का? एवढा खर्च केला याचा काही फायदा होईल काय? आमच्या आईवडिला निश्चित फायदा होतो महाराज. बरं ठीक आहे, त्यांना फायदा झाला, आपल्याला काही मिळत आहे का? तर आपल्याला आशीर्वाद मिळतो महाराज. तू कमने पितर आशीर्वाद
तुकमनी अपराध तेरी कल्याण फायदा सांगा महाराज. आज 24 वर्ष झाले खर्च करतो आम्ही. नेमका आमचा काही याच्यामध्ये फायदा आहे का? ऐका. काम पितर आशीर्वाद देते कल्याणीची ती व्हावयास. दुसरा पुरावा कल्याणीची ती आपल्या कुळा. आणखी सांगा. आता आशीर्वाद, आता आशीर्वाद. आई वडिलांचा आशीर्वाद काय मिळतो सांगा. माझा असो सुखे नांद. दादा माझ्या गावाने अन्नदान केलं जातं. एवढं पळतं युग आहे, एवढं धावतं युग आहे, तरी माझ्या नावाने अन्नदान केलं असेल तर आता आशीर्वाद माझा तुम्हाला सुखाने नांदा, असा आईवडिलांचा आशीर्वाद. म्हणून देवाचा आशीर्वाद, संताचा आशीर्वाद आणि आईवडिलांचा आशीर्वाद दादा चंद्र सूर्य तो संपत नाही. म्हणून सेवा करा बरं का. हा पर्वकाळ टिकून राहतो म्हणतो कोरा साधीला. हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. पुन्हा सेवा कुणाची आहे? माझ्या वडिलाची मिराशी गा देवा किंवा स्वामी काज गुरु. महाराज सेवा वडिलांची चालू आहे, पण फायदा किती लोकांचा सांगतो. हीच विष्णूची महापूजा स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती. फायदा हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. नाही वडिलाची पुण्यतिथी पितर स्वर्गीचे जेवते. थोर नवलाव झाले पितर स्वर्गीचे जेवले. एकाच्या कैवाडे उगे भूतांचे कोडे. सगळ्या पितरांना आज आनंद होतो. मग तो कोऱ्यांचा पुरावा आहे. ऐसा पुत्र देगा देवा आणि जग म्हणे बाबा. असे मुलं जन्माला यावे दादा. जिवंतपणे आई वडिलाची सेवाने गेल्यावर सेवा करावी. हीच विष्णूची महापूजा. आणि या सेवेसाठी अभंग निवडलेला आहे. अभंग फार असणार, फार मोठ्या महात्म्यांचा अभंग आहे बरं. संत महात्म्यांचा अभंग असतोय. कुठलाही अभंग असेल तर संताशिवाय अभंग होऊ शकत नाही. तर आज सेना महाराजांचा अभंग आहे. अभंगाच्या द्वारे सर्व आव्हान करत आहे. सजन हो करा हाच विचार तरा भव सिंधू पार. मानव जन्म म्हटलं की विचार बस संपलं. मग कुठला विचार करायचा आहे, कसा करायचा आहे हे आपण ठरवायचं आहे. पण संत महात्म्याने सांगितलं आज विचार करण्याची संधी प्राप्त तुम्हाला झालेली आहे. तर कोणता विचार करा. तरा भव सिंधू पार. क्षण हाची क्षण क्षण हाची क्षण क्षण हाची तवा विचार. क्षण क्षण हाची क्षण क्षण हाची तवा विचार.
सेना महाराजांचा सर्वांना असणारे आव्हान आहे, विचार करा विचार करा विचार करा. पण तेच माझे तुकोबाने सांगितलं, क्षणोक्षण हाच करावा विचार, तरावया पार भवशिव. क्षणोक्षणाला का करा? पहिला विचार करायचा, आपण आपला देह खरा आहे का? बस आपण जन्माला म्हणजे टिकाऊ आहेत का? नाही, आपण जाणार आहेत. एक नाही सायगा तो कशी जाना पडेगा. एक दिवस आपल्यासाठी उजणार आहे, एक दिवस आपल्यासाठी निश्चित उगवेल, त्या दिवशी जावं लागेल. क्षणोक्षण हाच करावा विचार, नाशिवंत देह जाणार सकळ, क्षणोक्षण हाच करावा विचार. मग आपला देहच खरा नाही, हा देह मिथ्या आहे, आपलं जाणार आहे. कारण ज्या दिवशी जन्माला आलो त्या दिवशी आम्ही देवबापाकडे जातोय आणि देवबापाला विनंती केली जाते, देवा आमच्या मुलाचं जातक बघा. तर राहता बघतो आपण, कोणी सांगा बरं, राहता बघण्यासाठी कोणी आलंय का? नाही. काय विचारतं जातक? कारण का? मरणा मर्यादा नाही देक, काळ जात श्यामोलिक, जो तो पुषे जातक, रातक कोणी पुषेना, क्षणोक्षण हाच करावा विचार. अंत समयीचा करणे विचार. हो, वेचिता सागर घटका पळे. सांगा, आपला खरं देह आहे का? अगोदर आपला देह सुद्धा टिकाऊ नाही. मी सांगून गेलो, आम्ही जाण्यासाठी जन्माला आलो म्हणतो, जो तो पुषे जातक राहतं कोणी पुषेना, क्षणोक्षण हाच करावा विचार. ठीक आहे, एखाद्या वेळेस महाराज आम्ही विचार बी नाही केला, आमचं जीवन आम्हाला चंद्रसूर्या तो थांबणार नाही, जायचं. पण आमचा विचार कोणता आहे? हे जन्म बार बार नाही. पुन्हा पुन्हा मिळे सांगता येईल. कहत कबीरा सुन भय साधू बार बार नाही आना, कहत कबीरा सुन भय साधू बार बार नाही आना, आपला हित कुछ करले बाबा आके राखेला जाना, करा हाच विचार. शेवटला आम्हाला एकट्याला जायचंय का कुणी बरोबर आहे? कोणी नाही कोणाचा सांगात, दुःख भोगीत आगात. कारण आम्हाला कुणाची संगत नाही, हे विचार केला पाहिजे. पण तरा भव सिंधू पार, तरुण जाण्यासाठी माणसाचा जन्म मिळाला. तर तुम्ही आज विचार करा, किती जरी संपत्ती कमवली, किती जरी तुम्ही धन कमवलं, तर हे ठाईच राहणार आहे. मग तुकोबारा म्हणतात, क्षणोक्षण हाच करावा विचार. शेणा महाराज सांगतात, करा हाच विचार. मग विचार चालला आमचा, आता देहही खरा नाही, मग संसार खरा आहे का? आता आपल्या संसाराकडे थोडंसं 5 मिनिट जायचं आहे. मग संसार तरी खरा आहे का? संसार सुद्धा खरा नाही. आणि संसार जर खरा असता तर महापुरुषाने त्याचा त्याग केला नसता. प्रपंच जरी सुख जोडे तरी काशी विती गिरीकडे, राजे सांडून गेले थोडे ते का वेळे म्हणावे विठ्ठल. अरे महापुरुषाने मला संसाराचा त्याग केला. ज्यांच्या घरी असणार महाराज 18 भार वनस्पत्या होत्या, ज्या घरी मनोकाम 18 भार वनस्पती
हाचे विचार. हे विचार करा, किती श्रीमंती, किती असणार महाराज त्या ठिकाणी, सुखाला पारावार नाही, आशाने सुद्धा त्याग केल्याचं कारण काय? हे टिकाऊ नाही आणि हे टिकणारं नाही आहे. पण आपल्याला त्याच्यामध्ये शेवट पर्याय आपला असणारा जन्म म्हणून चुकू शकत नाही. म्हणतो कोबरायांचा पुरावा. 18 भार वनस्पती फुले फळे ओळते, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहते, जागरी कुलस्त्रिया राजा राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासे आयो शिबिती. मला सांगा, एवढं सुख असताना सोडून जायची गरज होती का? नाही. याचं कारण आहे, गोपीचंद ने बचन सुनाकर महाल मुलुक छोडा, दिवाना गफलत घेऊन पडा, हरीशी कोई नाही भडा. अरे देवाशिवाय जगात मोठं कोण आहे? अरे देवाला आपलंसं करून घेण्यासाठी जन्म आहे. तुकोबारायांचा पुरावा. मग आमचा विचार चाललाय, घरदार चूल मूल संसार, माझी स्त्री माझे पुत्र माझे धन माझे गोत, जयाचे भ्रांत झाले चित्त, परिणाम काय? दयाग्रासले कळी काळे, करा हाचे विचार. बस हे सगळं दिसतंय, आभास आहे. पण मला सांगायचं एकच की आपलं काहीच नाही. निश्चयची ती दृढ झाला. आपलं नाही. आपण आलो कशासाठी? फक्त जन्म मरण्याच्या बाहेर मुक्त होण्यासाठी देवाने पाठवलंय. आपण आणखी विचार केला नाही. सगळा संसाराचा विचार आहे. आज संसार बारा झाला पाहिजे. मान तुका सुख समाधान संपत्ती मिळाली पाहिजे. म्हणजे तुकोबाने सांगितलं, मला काही नको, संपत्ती 16 नावडे म्हणाला. लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीशे. काय आवडत आहे? आवडे मनाशी कधी कधी. हो, हा आमच्या असणार संत महात्म्यांचा विचार आहे. म्हणून ते सगळं सांगतं, बाबा रे, या जगात आल्यावर हे दिसतंय तेवढं आपलं नाही. म्हणून तुकोबारा म्हणतात, करा हाचे विचार. तरा भव सिंधू पार. भव म्हणजे भ्रमण करणे, भव म्हणजे फिरणे. आम्ही फिरून फिरून जन्माला आलोय. काही एकदा जन्म मिळालाय? नाही. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा, मग लागे 12 मनुष्य जन्मा. एका येऊनी कोटीनं कोटीला गुणायचं. सहज लिहायला पाहिजे तुम्हाला, बरं का? एक एक येऊनी कोटी कोटी करण्यापेक्षा एक येऊनी कोटी फेरा तरी बरं झालं असतं. आता कोटीनं कोटीला गुणायचंय तर एवढे जन्म घ्यायचे आहेत. किती जन्म आहेत सांगू का? विठ्ठल 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 कुंडली कवळ. आता मी जन्म सांगतो. 20 लक्ष लक्ष माझे घ्याव्या, जलचरी भोगाव्या 9 लक्ष, 11 लक्ष येऊन किड्या माझे घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये, 30 लक्ष येऊन पशुची घरी, मानवा भेतरी 4 लक्ष, 84 लक्ष येऊन हिंडता दुःख भोगिले. दादा 20 लक्ष आम्हाला जन्म घ्यायचे, 30 लक्ष जन्म घ्यायचे, 50 लक्ष 84 एवढीच्या द्वारापर्यंत जायचं आम्हाला. तर एवढे जन्म आम्ही घेऊन आवला. शेवटचा जन्म माणसा मिळाला. पाळी एक मनुष्य
मला शेवटला माणसा जन्म मिळाला. काय भाग्य आहे आपलं. किती जन्म आहे. पैशाने मिळेल का जन्म हे. याच जन्मी या जन्मात आज तुम्हाला फेरा चुकवता येतो, बाकी जन्मामध्ये नाही. याचं कारण आहे शेवटला जन्म, शेवटाची पाळी. एक मनुष्य जन्म चुकल्यावर मग फेरा पडे. मग मला जे पैशाने मिळतो का जन्म आम्हाला नाही. वशिक्याने मिळाला का. अरे मोले आनर्ग रत्न हाता येते तैसा चिंतामणी नाही हाती. बहुत येऊन ये जन्म होती परी नरदेह प्राप्ती दुर्लभ दुर्लभ ना मनुष्य देह हो करा हाचे विचार. बाकी जन्म आहेत आता हे जन्म नको आम्हाला. आम्हाला माणसा जन्म पाहिजे. यह लोकेचा लोकीचा हा देह. हे देह पाहिजे माणसाचा जन्म पाहिजे. कारण पशु पक्ष्यांचे जन्म आहेत, वृक्षांचे जन्म आहेत. या जन्माशी काही आम्हाला देणं नाही. फक्त आम्हाला माणसा जन्म पाहिजे. आणि त्या पदाने काय होईल आयुष्यामध्ये आम्हाला सच्चिदानंद पदवी मिळते. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे म्हणून माणसाचा जन्म आहे. स्वर्गातल्या देवांना भगवंताने विचारलं दादा अरे ते जगाचं नाव मृत्यूलोक आहे ना. मरणाऱ्या जगामध्ये अपेक्षा का करताय तुम्ही सांगा. त्या जगात आलं कोणी राहतंय का. येते नाही उरू आले अवतार. मग इथे कुणी टिकू शकत नाही. तुम्ही का मागताचं कारण काय. त्याचं कारण सांगितलं नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती. नारायण नामे हो जीवन मुक्त. या मृत्यूलोकामध्ये आम्हाला मुक्त होता येतं म्हणून देवा आम्हाला माणसाच्या जन्माला पाठवा. आणि आम्हाला त्या देवाच्या नामाचा छंद लागला. देवाचं चिंतन केल्याबरोबर त्या देवाच्या नामाची ताकद आहे. भवसिंधूच्या फेऱ्यातून आम्हाला वाचता येते. म्हणतो तुकोबारायांचा पुरावा करा हाचे विचार तरा भव सिंधू पार. मग आमचा विचार काय चाललाय. आमचा संसाराचा विचार आहे. संसार खरा आहे का बरं सांगा. आपुला विचार करी आपुला विचार करी आपुला विचार करी आपुला विचार करी कुणाचे घरदार आपुला विचार करी बापा. बाबा विचार आज करा गड्या हो. दिसतं आहे समाधान वाटते पण क्षणिक समाधान आहे. प्रपंच किती आहे आता सांगा. मी सांगतो तुम्हाला. नामदेवाने वर्णन केलं महाराज फार थोडा उलिसा आहे. उलिसा प्रपंच परिहाल टीका. उलिसा प्रपंच परिहाल टीका. तेने तुझ व्यापका गोविले. नामदेवाचा पुरावा ते आता न तुकोबार आहे ज्ञानोबार काय म्हणतात लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया हरिवी येरझार हरिवीन. मग ज्याच्यामध्ये हरी नाही ज्याच्यामध्ये देव नाही ते लटकच आहे संपलं. म्हणून तुकोबार म्हणतात करावा विचार
तरा भव सिंधू पार. पुन्हा पुन्हा बार बार नाही. हे जन्म उद्या मिळेल नाही सांगताना आज मिळाला गड्या हो. भाग्य आले ते मनुष्य देहा. भाग्याने जन्म मिळाला, फिरून मिळाला, पण माणसा जन्म मिळाला तर काय करा. जोपर्यंत आपल्यामध्ये ताकद आहे, तोपर्यंत आपल्या हातात आयुष्य आहे, तोपर्यंत तुम्ही कामाला लागा. आणि जर असं बसाल तर दगा होईल म्हणले महाराज. दगा अजून तो रे होई जागा, तो का म्हणे पुढे दगा. काय दगा होईल. पुनरपी जन्म, पुनरपी मरणम, पुनरपी मरणम. मी सांगतो संसाराला कुठलाही रात्र दिवस घोकित होतो सावध असा. जाग व्हागड म्हणले. उठाज की माय बाप कशी लागली झोप. अरे झोप नाही चांगली. संसार ज्याला करायचा आहे त्याला संसारामध्ये जास्त झोप घेऊ नका बरं का. झोप चांगली नाही आहे. झोप लागली की तो झोपीच गेला नाही सांगा. मग आता दुसरा पुरावा सांगेल. उठा उठा माय बाप, माय बाप उठा उठा माय बाप, जवळ आले काळाचे तलप. उठा उठा माय बाप, नका येऊ देऊ झोप. उठा उठा माय बाप. काळाची तलप आली म्हणले बस संपलं. मग जागा. मग कोऱ्या माझा आत्ता तुम्ही सावध व्हान विचार करा. अभंगाच्या पहिल्या संताचे संगत कराची विचार केला. तरुण जाण्यासाठी पर्याय सांगा. आता पण विचार केला आम्हाला हे सगळं लटकं वाटलं. मग मला तरुण जायचा आमचा विचार आहे काय करावं. तर उत्तर आहे का आता अशी जोड लावा, अशी जोड लावा. काय जेणेकरून पुन्हा मला जन्मण्याच्या व्हायची कुठलीच खंत नाही असं करा. मग नेमकं काय करावं याचं उत्तर आहे. आम्ही पैसे जोड केली बरं का. कवडे कवडे माया जोडे लाख करोडे मोठे जब जमजी का चिट्टी आया खोल गए लंगोटी. आम्ही ही जोड लावल्याकडे पैसा 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 सब पैसे का भाई. सगळा पैसा जमा केला आहे. पण अशी जोडी कोणी केली आहे का. ऐसी जोडी
लक्षात आलं आता काय तुम्ही एवढं आव्हान केलं ना निश्चित आम्हाला जन्माला मुक्त व्हायचं आहे याची साधना सांगा काय ते याचं उत्तर सुंदर आमच्या तुकोबाने सांगितलं तुम्ही असं करा म्हणजे काय करा माझ्या रामाचं नाव तुमच्या कंठामध्ये राहू द्या तेने चुकलं फेरा गर्भवास आईशी जोडी करा रामकंठी धरा तेने चुकलं फेरा गर्भवास या गर्भातून मुक्तवास येईल जगाच्या मालकाचा अखंड प्रभूचं चिन्ह करा बा संपलं ज्याच्या नामुखामध्ये असेल त्याला जन्म मरण्याच्या भयातून तो होता येतंय मग तो कोऱ्यामध्ये बाबा रामाचं नाव घ्या विठ्ठलाचं नाव घ्या तुम्हाला ज्या देवाचं नाव घ्यायचं असेल तेच नाव घ्या सहस्त्र नामे ठेवून घेतले आपण अशी माझ्या भगवंताने 1000 नावं ठेवून घेतलीत कोणत्याही नामाचा घोष करत जा कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ फायदा मार्ग हा प्रंजाळ वैकुंठीचा आईशी जोडी करा बस संपलं असं जोडा जेणेकरून आम्हाला क्षणभर गमा होईल बघा शिंक जांभळी खोकला काची वेळ वाया गेला असं जर वाटतं असेल तर तुम्हाला आजच वैकुंठाचा मार्ग मोकळा आहे तुम्हाला जकात लागणार नाही तुम्हाला कोणी अडवणार नाही आणि कोणी 5 पैसे मागणार नाही का बरं याचं उत्तर आहे जकातचा गुंता नाही वाटेवरी मोकळे मार्गचारी यावे जावे कोणत्याही मार्गाने भ्रमण करा कुठे जा का तुम्ही 3 रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे या जन्मात येऊन देवदेव केलं या जन्मात येऊन अन्नदान केलं या जन्मात येऊन लोकांवर उपकार केला असेल दादा तर हे तुम्हाला पुढे कामाला येईल बस संपलं कुणी मला महाराज काय कामाला येईल ऐका आता केलं तुमचं कर्म म्हणा आता केलं पुण्य हे पुढल्या जीवनात कामाला येते त्याचं उत्तर आहे करा हरी भक्ती परलोकी कामा सुटेल तो यमा पासोनी अरे ते यमा सुटणार आहे करा हाच विचार आणि हा जर विचार नाही केला आपण आज जर आपलं सैरासनं जर आपलं वाटचाल केली असेल तर तुम्हाला पुढे अडचण येईल धोका होईल तुम्हाला कोणी सोडणार नाही हे मी सांगतो केवढाही तोटा येऊ द्या सोयाबीनला भाव नसू द्या हो तरी तोटा आम्ही सहन करू हरभऱ्याची सुगी जरी गेली असली तरी आम्ही सहन करू पण ह्याच्यातला तोटा कोणी सहन करत नाही बा संपलं एवढा तोटा किती तोटा आहे ए विसरले तया पुन्हा काय होईल पचतेल खाणी 84च्या पुन्हा जन्म पुन्हा मरण किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित करा हाचे विचार तरा भव सिंधू पार चला एक काळाला मला देवाच्या नामामुळे आमचं जन्म मरण्याच्या मुक्त होत आहे बस मला मग आणखी काही पर्याय आहे का पर्याय शोधा कोणत्या मार्गाने जा कुठं बी जा पण देवापाशी जा विठाला हे आम्ही जमवलेलं काय होईल त्याचं उत्तर सांगितलंय नाशिवंत आटे कारण प्रिया पुत्र धन बीज त्याचा असेल त्याची फळं हे काही केलेलं संपणार आहे बाबा एक दिवशी पण तुम्हाला कर्माने पुढे जावं लागेल मग तो कोऱ्या म्हणतात महाराज हे एक पर्याय झाला आता दुसरं काही पर्याय आहे का याचा पर्याय सांगितलं तुम्हाला जर जन्म होण्याच्या मुक्त व्हायचं असेल तर संतांश संग धरा अभंगच्या दुसऱ्याच्या
याचं उत्तर सांगितलं. तुम्हाला तरुणाचं असेल तर संत संगतीमध्ये राहा. का? संतांच्या संगतीमध्ये तुम्हाला मोठा लाभ मिळेल म्हणून तुकाराम म्हणतात, धरा संतांची संगती फायदा काय? मुखे नाम आवराते. त्या संगतीमध्ये नामचिंतन घडलं जातं आणि त्याच्यामुळे मला तुम्हाला या दुःखातून मुक्त होता येते. म्हणून धरा संतांची संगती. आता महाराज आलेले आहेत बरं का. आपली सेवा इथेच थांबणार आहे. कारण का? थोडी परिनिर्या वेटीची घरे. कारण तुम्ही म्हणाल महाराज वेळ खूप झाला आहे आता आणि सेवाला पूर्ण करू. धरा संतांची संगती. संतांच्या संगतीमध्ये लाभ होतो याचं उत्तर आहे विशेष हा लाभ संत संगे. संता वाचून अस्को कोटे नाही अमृत त्यांच्या पायी नित्य वशे. दुर्जनाच्या संगे दुःख प्राप्त होईल तेथे कैची सोय तरावया. म्हणून त्या ठिकाणी आम्हाला संतापाशी मोक्ष मिळतो. संता वाचून सुख नाही कोठे. म्हणून तुकारामाने सांगितलं धरा संतांची संगती मुखे नाम अहोराते. नामाने काय होतंय? आजामेळासारखा पाप राशी होता ना त्याचा उद्धार झाला. सत्य जाणारे सकळ महापातकी चांडाळ उदरीला आजामेळ नामासाठी आपुल्या करा हाच विचार. आता डोळ्यात धूर आल्यासारखं राहू नका. अभंगाच्या शेवट चरणामध्ये नका माऊली ज्ञानराज माऊली